8th standard, unit 4.1. So I would like to say you first warming up and chit chat. Do you like to play? Yes. Do you like to play? Yes. Which game you like? Do you like to play and watch the game? Yes. तुम्हाला गेम बघायला आवडतं ना? Yes. खेळायला पण आवडतं. ओके. Which game do you like to play? Which game? Badminton, tennis. Okay, very good. Badminton and tennis. Yes. And you? Okay, let me. What are some are local Indian games? Do you know? Local game, Indian game. कोणते गेम खेळता तुम्ही? Kabaddi, Kho-Kho. Very good. Kabaddi and Kho-Kho. Okay. Who is your favorite sport person? Means खेळाडू कोणता तुम्हाला आवडतो? क्रिकेटचा असो, कोणता पण असो, कोणता खेळाडू आवडतो तुला? Sachin Tendulkar. व्हेरी गुड. हा क्रिकेटपटू आहे सचिन तेंडुलकर. व्हॉट गेम आर प्ले इन ऑलिम्पिक? ऑलिम्पिकमध्ये कुठले कुठले गेम खेळले जातात? ऑलिम्पिकमध्ये पण रनिंग आहे, बॅडमिंटन आहे, है ना, आणि फुटबॉल आहे, बॉल आहे, अशा अनेक गेम त्याच्यामध्ये खेळले जातात. तर असंच आता आपण आज बघूया. सो स्टुडंट, लेट्स गो. वी आर लर्निंग टू युनिट नंबर 4.1 अँड सब युनिट पी व्ही सिंधू. पी व्ही सिंधू तुम्हाला माहिती आहे का? पी व्ही सिंधू कोण म्हणते ते? पी व्ही सिंधू अँड आयकॉन ऑफ सक्सेस. म्हणजे सक्सेसची ती एकदम तिथे कधी हारच नव्हती, तिने मांडलेली पूर्ण तिला सक्सेसच मिळालं होतं. प्रत्येक ह्याच्यात तिने सक्सेस मिळवलं होतं. आता पी व्ही सिंधू कोण आहे? चला आपण जाणून घेऊया. लेट अबाउट पी व्ही सिंधू. तर मॅच द गेम विथ द प्लेस वेअर इज प्ले. आता हे जे आहे हे तुम्हाला स्वतः करायचं आहे. आणि हे जे आहे बघा, दिसतं का तुम्हाला? हे स्पोर्ट इन्व्हायरमेंट म्हणजे ते तुम्ही खेळता. राईट द नेम ऑफ द गेम स्पोर्ट नियर द स्पोर्ट अँड इक्वायरमेंट शो बिलो. इथं जे दिलेले आहे हे कशासाठी खेळलं जातं हे तुम्हाला माहिती आहे का? ते बॅडमिंटन आहे, हॉकी बॉल आहे, स्टम्प आहे, फुटबॉल आहे, परत बघा हे फूल खेळलं जातं कशासाठी आहे हे माहिती आहे का तुम्हाला? हे बघा इथं काय दाखवलेलं आहे. तर आता आपण हे जाणून घेऊया की कशासाठी आपलं खेळलं जातं. तर सर्वात पहिले मी तुम्हाला दाखवते हे बघा, हे बॅडमिंटन आहे, हे टेनिस. सेकंड नंबरला हा बॉल जो आहे हा टेनिससाठी खेळला जातो. आणि हे बघा, सॉरी, हे बघा फुटबॉल. सी केअरफुल हिअर. हॉकी 4 नंबरला. इकडे बघा हे आहे 7 आणि आहे हे बॅडमिंटन. पण हे फ्लावर व्यवस्थित आलं नाही. इकडे पहा हे क्रिकेट स्टम्प, याचं इक्वल डिस्टन्स पाहिजे. आणि हे टेबल टेनिस आणि हे रगी. असे आपण इथं आता हे जे पाहिलेले आहे पण त्याचं आहे ते त्याचे जे तुम्हाला स्वतः करून आणायचे, त्याच्यावर लिहून आणायचे ते काय आहे ते घरून. मॅच द पेअर आणि हे सुद्धा तुम्हाला करायचे, जसं क्रिकेट, बॅडमिंटन, गोल्फ, बॉक्सिंग, स्केटिंग, कॅरम. हे कुठं खेळलं जातं हे बघा इथं दिलेलं आहे. क्रिकेट आहे ग्राउंडवर खेळलं जातं, बॅडमिंटन बोर्ड, गॉल्फ आणि हे आहे बोर्डवर, बॉक्सिंग एरिना आणि हे आहे स्केटिंग आहे रिंग, कॅरम हे आहे कोर्स. आता तुम्हाला स्केटिंग रिंग म्हटल्यावर हे बर्फावर घसरण्याचा खेळ असतो, हा असं त्याला म्हणतात. आता पी व्ही सिंधू बघा, पी व्ही सिंधू अँड द आयकॉन ऑफ द सक्सेस म्हणजे मूर्ती, विजय मिळवण्याची ही मूर्तीच होती. पी व्ही सिंधू और द परसाला अँड वेंकटा सिंधू इज एन एस शेल्टर्स अँड सिल्वर medalist at 2016 Raw Summer Olympic. This young badminton player from the Andhra Pradesh was born and the volleyball players PV
Nandan and P. Vijaya in the year of 1995. म्हणजे पी व्ही सिंधू कोण होती? ही कुठे राहायची? आंध्रमध्ये राहायची आणि ही कोणाच्या पोटी जन्माला आली होती? पी व्ही रामायण अँड विजया 1995 मध्ये. हर फादर वॉज द हॉनर विथ द अर्जुन अवॉर्ड. आणि तिच्या फादरने अर्जुन अवॉर्ड घेतलं होतं. हॅव्हिंग डिस्प्ले एक्सलंट इन स्पोर्ट ऑन ऑफ द यंगेस्ट अँड टॅलेंटेड बॅडमिंटन प्लेयर ऑफ द कंटेम्पररी टाइम्स. बघा, कंटेम्पररी म्हणजे बिलॉंग टू द सेम टाइम. सिंधू हॅज future in top 10 in the world badminton ranking for the most part of 2014. म्हणजे बघा, ती जी सिंधू होती, सिंधूनी काय केलं की 2014 मध्येच तिने काय केलं? टॉप केलं. हॅव अँड द इम्पॉर्टंट पार्टी म्हणजे तिच्या जीवनातला इतका महत्त्वाचा पार्ट तिने बॅडमिंटनमध्ये तिने केला. तुम्ही सुद्धा असा खेळ खेळायला पाहिजे आणि त्याच्यात आपलं नाव लौकिक कमवायला पाहिजे. बघा, PV Sindhu started playing the badminton from the age of 8 after the drew inspiration from the Pulela and Gopichand victory in All England Open Badminton Championship in 2001. That's the reason why she chose badminton over volleyball all through her parents were the professional volleyball player. तिचे वडील व्हॉलीबॉल प्लेयर होते. ती व्हॉलीबॉल प्लेयर पाहून तिने व्हॉलीबॉल खेळला, पण त्याच्यानंतर मग तिने ह्याच्यामध्ये बॅडमिंटनमध्ये पदार्पण केलं. हर इंटेल अप्रेंटिसशिप स्टार्टेड विथ द मेहबूब अली ॲट द बॅडमिंटन कोर्ट ऑफ इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ सिंगल इंजिनिअरिंग अँड टेलिकम्युनिकेशन्स इन द सिकंदराबाद. म्हणजे बघा, तिने मग कोणाच्या कारकिर्दीत म्हणजे कोणाच्या मार्गदर्शनाच्या खाली तिने हे शिकलं? तर त्यांचं नाव आहे मेहबूब अली आणि ते होते इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट अँड सिंगल इंजिनिअरिंग अँड टेलिकम्युनिकेशन इन सिकंदराबादमध्ये. लेटर द जॉईंट पुलेला अँड गोपीचंद बॅडमिनिशन अकॅडमी टू द फर्दर enhance her sporting skills. म्हणजे तिने काय काय केले बघा, गोपीचंद त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिथे पण जॉईन झाली ती सिकंदराबादला आणि नंतर अकॅडमी तिने फर्दर म्हणजे नंतर लगेच तिने अकॅडमी जॉईन केली. फर्दर द इम्प्रूव्ह इन चेंज म्हणजे फर्दर इम्प्रूव्ह होण्या अगोदरच. अर्ली सक्सेस, आता सक्सेस कुठे कुठे झालेली ती बघा. सिंधू फर्स्ट मेजर रिकॉग्नायझेशन कम इन फॉर्म ऑफ द 5th सेरो ऑल इंडियन रँकिंग चॅम्पियनशिप फॉर अंडर द 10 कॅटेगरी. 10 कॅटेगरीमध्येच ती आली एकदम लगेच. शी ऑल्सो ऑन द सिंगल टायटल ॲट द अंबुजा सिमेंट ऑल इंडियन रँकिंग. आणि मग ती जेव्हा खेळली तर ती अंबुजा सिमेंटच्या नेतृत्वाच्या खाली खेळली, म्हणजे त्यांच्या अंडरमध्ये खेळली, तेव्हा ते होतं अंबुजा सिमेंट ऑल इंडियन रँकिंग. त्याच्यात पण आली मग ती बघा 10 वर्षाच्या कॅटेगरीमध्ये. आणि नंतर इन द अंडर 13 कॅटेगरी म्हणजे जेव्हा ती 13 वर्षाच्या कॅटेगरीमध्ये खेळली, म्हणजे 13 वर्षाच्या अंडरमध्ये, तर सिंधू ऑन डबल टायटल ॲट द LOC ऑल इंडियन रँकिंग कृष्ण केतन ऑल इंडियन टुर्नामेंट द सब ज्युनियर नॅशनल अँड ऑल इंडियन रँकिंग इन पुणे. बघा, जेव्हा ती 10 वर्षाची होती तेव्हा पण तिला रँकमध्ये आली, 13 वर्षाची होती तेव्हा पण ती रँकमध्ये आली. ॲट द 51st नॅशनल स्कूल गेम इन इंडिया सिंधू ऑन द गोल्ड मेडल इन अंडर 14 कॅटेगरी. आणि 51 ह्याच्यामध्ये ती नॅशनल स्कूल गेममध्ये आली ती, तेव्हा अंडर कॅटेगरी 14 मध्ये होती. सिंधू डिब्यूट अँड परफॉर्म्स ॲट द इंटरनॅशनल लेवलमध्ये तिने नंतर पदार्पण केलं. PV सिंधू डिडंट टेक मच टाइम टू लॉन्च अँड establish herself as the promising player in the global area. She won the bronze medal at the 2009 Sub Junior Asian Badminton Championship held in Colombo. बघा, आता तिने फक्त आपल्या इंडियामध्येच नाही, आता कोलंबोमध्ये गेली आणि कोलंबोमध्ये सुद्धा तिने अवॉर्ड घेतला 2009 मध्ये. तर त्या बॅडमिंटनमध्ये तिने घेतलं ब्रॉन्झ मेडल घेतलं, कांस्य पदक मिळवलं तिने. टू लॉन्च म्हणजे टू स्टार्ट ऑर बिगिन. लॉन्च म्हणजे टू स्टार्ट म्हणजे सुरू केला
केलं आणि सुरुवात पण केली. आणि प्रमोसिंग म्हणजे शुअर टू सक्सेस. जेव्हा आपण सक्सेस होतो आपल्याला तेव्हा प्रमोशन मिळत असतं. ग्लोबल एरिया द इंटरनॅशनल सीन्स. मग आता व्हॉट वॉज द सिंधू फर्स्ट विन ॲट द इंटरनॅशनल लेवल. इंटरनॅशनल लेवल ती केव्हा जिंकली? 2009 मध्ये. तिने तेव्हा अवॉर्ड घेतलं बघा. 10 वर्षाची असताना तेव्हा घेतलं. म्हणजे जसं जसं ती ज्या ज्या क्षेत्रात गेली तशी तशी तिला अवॉर्ड मिळत गेलं. द स्टार प्लेयर बेक सिल्वर इन द वुमन सिंगल ॲट द इंडियन फेजर इंटरनॅशनल बॅडमिंटन चॅलेंजेस in 2010 and found a place in the national team at the 2010 upper cup. बघा त्याच्यानंतर तिने कोणतं चॅलेंज एक्सेप्ट केलं आणि तिथं चॅलेंज एक्सेप्ट केलं फॉर इंटरनॅशनल बॅडमिंटनचं. आणि 2010 मध्ये तिला काय मिळालं? नॅशनल टीम 2010 अपर कप मिळाला तिला. आणि ते पण सिल्वर मेडल पण मिळालं वुमन्सचं. PV Sindhu received the recognition on the 7th July 2012. Sindhu won Asia Youth Under the 19 Championship. Sindhu performs at the Malaysian Open 2013 made her win the Middle Grand Flex Gold title. बघा आता 2012 मध्ये 10 मध्ये मिळालं की लगेच मग 12 मध्ये तिला एशिया युथ अंडर 19 चॅम्पियनशिप मिळालं. म्हणजे जीवनामध्ये प्रत्येक पदार्पण करत गेली आणि मेडल घेत गेली. मेड हर विन द मेडिन गॅलेक्टिक्स गोल्ड टायटल. द बेस्ट मुमेंट इन हर करिअर. बघा तिच्या करिअर मधला सर्वात बेस्ट मुमेंट होता तो, म्हणजे सर्वात महत्त्वाचा क्षण होता. परहॅप्स कम इन द सम इयर when she became Indian first medalist in women single at the badminton world championship. आणि सिंगल एरी जेव्हा ती खेळली तर ती इंडियाची पहिली वुमन्स होती की ती बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये ती जिंकलेली होती. PV Sindhu ended the 2013 on the happy note by the winning Makku Open Grand Prix gold title and also on the Arjun Award. बघा कोणत्या कोणत्या अवॉर्डनी तिला सन्मानित करण्यात आलं. अर्जुन अवॉर्ड सुद्धा तिला सन्मान करण्यात आला. द हायेस्ट ऑनर फॉर द स्पोर्ट पर्सन इन द कंट्री. In 2014 she won back-to-back medal in the World Badminton Championship and become the first Indian to do that in November 2015 she bagged successive women single title at the Makku Open Grand Prix Gold. The year 2016 brought her another achievement of the winning of Malaysia Master Grand Prix Gold Women Single Title. म्हणजे जशी ती आता खेळत गेली म्हणजे 2013 मध्ये पण तिने घेतलं अवॉर्ड. 14 मध्ये तिने बॅक टू बॅक म्हणजे एका सलग एक मागे तिने घेतच गेली ती मेडल. नोव्हेंबर मध्ये 2015 मध्ये त्याच्यामध्ये पण बिगेस्ट सक्सेस घेतला तिने. 2016 मध्ये ब्रॉड अनदर अचिव्हमेंट विनिंग मलेशिया मास्टर ग्रँड फिक्स गोल्ड घेतलं वुमन सिंगल मध्ये. सिंगल असताना सिंगल फेरी, डबल फेरी आणि सिंगल फेरी असं तिने सिंगल फेरी मध्ये तेवढं घेतलं. Where she defended the Scotland and the Christy Glimmer in the final. In August, she reached the semi-final of the women's single even at the 2016 Summer Olympic. म्हणजे ऑलिम्पिक मध्ये तिने 2016 मध्ये समर मध्ये तिने ते पण सिंगल इव्हेंट मध्ये तिने ते घेतलं. आफ्टर द डिफेक्टिंग वर्ल्ड नंबर 2 वॅन इयान म्हणजे वॅन इयान सोबत ती जेव्हा खेळली तेव्हा सुद्धा तिने विजयच मिळवला. सिंधू क्रीडेड हिस्ट्री बाय रिचिंग द फायनल आफ्टर बेटिंग जापान नोझोमी ओकोधरा in the women's single semi-final in the रिओ ऑलिम्पिक. म्हणजे बघा जी ती नोझोमी होती ती कशाची होती? जापानची होती. तिला सुद्धा वुमनच्या ह्याच्यामध्ये एकांत फेरीमध्ये हरवलं आणि तिथे पण सुद्धा तिने मेडल घेतलं फायनलमध्ये. while the gold was taken by Spain and कोरोलिना अँड मारिन. म्हणजे बघा त्याच्यानंतर तिने कोरिया मारिनला पण हरवलं. म्हणजे गोल्ड मेडल तेव्हा तिने ह्याच्यामध्ये घेतलं कशामध्ये? जापानला तिने हरवलं जेव्हा नोझोमीला.
आणि त्याच्यानंतर लगेच पाठोपाठ स्पेन मधली पण कोरोनिया मारिन हिला पण हरवलं. लेटर शी डिफेंड कोरोनिया मारिन अँड ऑन OWN ऑन म्हणजे जिंकली ती 2017 इंडिया ओपन सुपर सिरीज टायटल. सुपर सिरीज एका मागून एक म्हणजे सिरीज लागलेली आहे ती जिंकायची. दो नॉट वेअर honors among the other noteworthy honor that the Sindhu has received are the Padma Shri in 2015, which is the fourth highest civilian award of the Indian. In 2016, she received the Rajiv Gandhi खेल रत्न अवॉर्ड. म्हणजे पद्म सर्वात महत्वाचं अवॉर्ड असतं पद्मभूषण, तर ते सुद्धा तिने पटकावलं. आणि 2015 मध्ये आणि 2016 मध्ये तिने घेतलं रिसीव राजीव गांधी खेल रत्न अवॉर्ड. द बेस्ट इंडोरशिप अँड इंडोर्समेंट ऑफ सिंधू हॅज बीन गोपी चंद अवॉर्ड about the dedication and complimental to the sport. The most striking and future in Sindhu game in the attitude and never stay deep spirit. म्हणजे बघा इंडोस्टॉर्मेंट म्हणजे कॉन्फर्मेशन आणि डेडिकेशन अँड द कमिटमेंट म्हणजे कॉन्स्टंट फेथफुल एफोर्ट. ओके, आता तुम्हाला मी 2-3 हार्डवर्ड देते एवढ्या 3-4 पॅरेग्राफचे. तर बघा हार्डवर्ड आहे तिथे. पुढचा रिमेनिंग पार्ट पुढच्या तासिकेला घेऊ. ACES शटलर म्हणजे अ टॉप बॅडमिंटन प्लेयर. वन enhance म्हणजे फर्दर improve. Number 3, to launch, LONC, launch म्हणजे टू स्टार्ट. तिने स्टार्ट केलं ना तिचं. स्टार्ट ऑफ बिगेन सुरुवातच केली म्हणजे तिने तर पूर्ण आणि प्रॉमिसिंग. नंबर 4 प्रॉमिसिंग म्हणजे शुअर टू सक्सेस. सक्सेस SUCCEED. तर बघा हे असे तुम्हाला मी 4 हार्डवर्ड दिले. हे आहेत हार्डवर्ड. तर पुढच्या तासिकेला पुढचा रिमेनिंग पार्ट बघूया आपण. आणि तुम्ही ह्याच्यावर तोपर्यंत हे लिहून आणायचं आहे ह्याच्यावर ऑन स्टडी. ओके, थँक्यू व्हेरी मच.